ठाकरेंनी आवळा देऊन कोहळा काढला या भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या टीकेवरनं आता नवा वादंग निर्माण झालाय। मनसेला महायुतीत अत्यंत किरकोळ जागा देत ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रभावीपणे गुंडाळलंय असा दावा केशव उपाध्ये यांनी केलेला होता। किरकोळ जागा देत ठाकरेंच्या सेनेनं मनसेला गुंडाळलं या त्यांच्या टीकेला संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। उपाध्ये यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना आवळा आणि कोहळा ठरवणारे तुम्ही कोण असा थेट आणि तिखट सवाल राऊतांनी विचारलाय। आवळा देऊन कोहळा काढणे या म्हणीचा अर्थ नेमका समजून घ्यायचा असेल तर तो उबाठा मनसे युती आणि काँग्रेस वंचित आघाडी यांच्याकडे पाहिलं पाहिजे। उबाठाने काय केलं? उद्धव ठाकरेंनी ठाकरेबाईंच्या गप्पा मारल्या, वारंवार दादरला फेऱ्या मारल्या आणि ज्यावेळी जागा द्यायची वेळ आली त्यावेळी आवळ्या एवढ्या जागा दिल्या आणि कोहळ्या एवढ्या जागा घेतल्या। हेच वंचित बाबत काँग्रेसने केलं। ज्या जागा कायम काँग्रेस हरतं अशा जागा वंचितच्या पदरात टाकल्या आणि प्रत्यक्षामध्ये मोठ्या जागांचा कोहळा आपल्याकडे घेतला। उद्धव ठाकरे असो अथवा काँग्रेस दोघांची भूमिका एकच आहे की गप्पा खूप मारल्या युतीच्या, आघाडीच्या, प्रेमाच्या, भावाच्या, पण प्रत्यक्षात आपल्या सहकारी पक्षाला जागा द्यायची वेळ आली त्यावेळी त्या जागा दिल्या आवळ्या एवढ्या छोट्या। राजकीय वर्तुळातल्या चर्चांना फार किंमत द्यायची गरज नाही। काल माननीय राज ठाकरे काल मातोश्रीवरती होते ना, का कोहळा मिळाला म्हणून ते आले होते का? आणि तुम्हीच त्यांची मातोश्री बाहेर हसत हसत बाहेर पडतानाची छायाचित्र दाखवलीत ना, तर तुम्ही कोण ठरवणार आवळा कोहळा? तुम्ही नाही ठरवू शकत। राज साहेबांना त्यांच्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, जिंकून याव्यात अशी आमची इच्छा आहे। तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांच्या घरासमोर आंदोलन केलं जात आहे। उमेदवारी नाकारल्यानं सुनील सोनवणे यांनी आंदोलन केलेलं आहे। पक्षाकडनं दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी शिवसेनेवर केलाय। काम करतो पूर्ण 2015 मध्ये माझं सीटाच साहेबांनी भेट अरे तुमची जेव्हा गरज होती विधानसभेला पक्षातले माणसं असतील ते सांगतील का आम्हाला चांगलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।